वेलकम यू ऑल ऑन CS अकॅडमी चॅनल. आपण आता सध्या डेटा स्ट्रक्चर बघतो आहे. डेटा स्ट्रक्चरची सिरीज आपण सुरू केली आहे. तर आजचं आपलं लेक्चर नंबर 2 आणि आजच्या लेक्चर नंबर 2 मध्ये आपण जसं आपण टॉपिक्स पाहिले होते, व्हेरियस टॉपिक्स मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की कोणकोणते टॉपिक्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे या सिरीजमध्ये. तर पहिल्यांदा आपण पाहिलं होतं तो म्हणजे इंट्रोडक्शन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर इंट्रोडक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे डेटा स्ट्रक्चर समजण्यासाठी, की डेटा स्ट्रक्चर म्हणजे ॲक्च्युली काय. तर त्याचं इंट्रोडक्शन खूप महत्त्वाचं आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे. तर त्या पहिला जो लेक्चर आहे, लेक्चर नंबर 1 इंट्रोडक्शन ऑफ डेटा स्ट्रक्चर, तो तुम्ही पहिले जरूर पहा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डेटा स्ट्रक्चरचे ऑपरेशन्स. डेटा स्ट्रक्चरचे ऑपरेशन्स. देर आर व्हेरियस ऑपरेशन्स आर इन्क्लुडेड इन डेटा स्ट्रक्चर and these operations are very important. So it will be very useful in further operations of various types of data structure. ठीक आहे. मग डेटा स्ट्रक्चरचे जे व्हेरियस टाईप्स आहे, जसं आपण बघितलं होतं की ॲरे झाला, लिंक लिस्ट झालं, ट्री झालं, त्याच्यानंतर स्टॅक आहे, क्यू आहे. या सगळ्या डेटा स्ट्रक्चरमध्ये काही ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात. तर ते कोणते ऑपरेशन्स आहेत तेच आज आपण बघणार आहोत. सगळे कोणते ऑपरेशन डेटा स्ट्रक्चरमध्ये यूज होतात ते ऑपरेशन्स आज आपण इथे बघणार आहे. बरोबर. सो लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ, डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. So in this video we are going to learn more detail about data structure operations. Okay, so let's start. Data structure operations मध्ये आजचा लेक्चर नंबर 2 मध्ये बघणार आहे डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन. तर डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स मध्ये काही वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत इथे दिलेले. तर ते कोणते ऑपरेशन्स आहेत ते पहिले आपण बघूयात. एक आहे ट्रॅव्हर्सिंग. हेचं मी तुम्हाला डिटेल पुढे सांगते. फक्त आपण कोणकोणते ऑपरेशन्स आहे एकदा लिस्टिंग त्याची पाहून घेऊ. ट्रॅव्हर्सिंग आहे, इन्सर्टिंग, देन डिलीटिंग, देन सर्चिंग, देन सॉर्टिंग अँड मर्जिंग. दीज 6 आर data structure operations and very important for understanding the further types of data structure. Okay, so let's start one by one. First is traversing. Okay, so what is mean by traversing? ट्रॅव्हर्सिंग म्हणजे त्याचे डेफिनेशन आपण पहिले पाहू आणि त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल सहित आपण ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय ते लक्षात घेऊ. ठीक आहे. ट्रॅव्हर्सिंग मीन्स ॲसेसिंग ईच रेकॉर्ड. ॲसेसिंग इथे लिहून देते मी तुम्हाला. ॲसेसिंग each record or element. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या डेफिनेशन्स पाहिल्या होत्या. एक्झॅक्टली वन्स so that it can be proceed. It can be proceed is called as traversing. ठीक आहे. ट्रॅव्हर्सिंगची डेफिनेशन आपण बघितली. ॲसेसिंग ईच रेकॉर्ड ऑर एलिमेंट एक्झॅक्टली वन सो दॅट इट कॅन बी प्रोसेस इट्स कॉल्ड एज ट्रॅव्हर्सिंग. बरोबर आहे. तर ट्रॅव्हर्सिंगच्या डेफिनेशनमध्येच इथे आपण बघितलं. दिसत नाही आहे तो थोडा फॉन्ट मोठा करून घेते. ठीक आहे. ओके. सो ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय? ॲसेसिंग ईच रेकॉर्ड ऑर एलिमेंट एक्झॅक्टली वन्स सो दॅट इट कॅन बी प्रोसीड इट्स कॉल्ड एज अ ट्रॅव्हर्सिंग. म्हणजे इथे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेकॉर्ड म्हणजे काय पाहिलं होतं, एलिमेंटरी ॲटम्स म्हणजे काय पाहिलं होतं. तर रेकॉर्ड म्हणजे आपण पाहिलं होतं. जर तुम्ही पाहिलं नसेल तर मी तुम्हाला परत एकदा दाखवून देते की व्हॉट इज मीन बाय रेकॉर्ड. रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड दॅट इज अँड फील्ड इज अ सिंगल एलिमेंटरी युनिट. सो ॲसेसिंग ईच रेकॉर्ड ऑर एलिमेंट एक्झॅक्टली वन्स म्हणजे रेकॉर्ड
एक 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 रेकॉर्ड एका वेळेस, एक झाल्यानंतर दुसरं, दुसरं झाल्यानंतर तिसरं, तिसरं झाल्यानंतर चौथं, असं एकामागून एक रेकॉर्ड यूज करायचं, त्याचा वापर करायचं आणि त्याच्यावर प्रोसेस करायची. त्याला काय म्हणतात? ट्रॅव्हर्सिंग. हे डेफिनेशन जे आहे ते एक्झाम्पलने तुम्हाला जास्त क्लिअर होईल. पुढे आपण एक्झाम्पल पाहू. इथे बघा एक्झाम्पल दिलं आहे. हे एक रांगेमध्ये सगळे नंबर्स उभे आहेत. हे सगळे नंबर एका रांगेमध्ये उभे आहेत आणि हा जो 6 आहे, या 6ने आपल्याला 2ला, 3ला, 4ला आणि 5 या चारही नंबरला 6ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो आपण कसं करू की सुरुवातीला 6ने पहिले 2ला मल्टिप्लाय करावं लागेल, 2ला मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ 6 and 2. आफ्टर दॅट 6 मल्टिप्लाइज विथ 3, बरोबर आहे. म्हणजे एक झाला ॲसेसिंग इच रेकॉर्ड म्हणजे प्रत्येक रेकॉर्ड आपल्याला यूज करायचं आहे. पहिले 6ने 2ला, 6ने 3ला, आता 6 4 सोबत गुणाकार करेल आणि 6 5 सोबत गुणाकार करेल, बरोबर आहे. म्हणजे एक झाल्यानंतर दुसरं, पहिले 6 नंतर 3 पहिले 2 नंतर 3 नंतर 4 नंतर 5, म्हणजे 6 काय करते, एकामागून एक झाल्यानंतर प्रत्येक रेकॉर्ड सोबत मल्टिप्लिकेशन करते. सो दिस वन इज कॉल्ड एज अ ट्रॅव्हर्सिंग. म्हणजे हा काय करते, एकेकाला यूज करत आहे, एक झाल्यानंतर दुसरं, दुसरं झाल्यानंतर तिसरं, असं तो प्रत्येक रेकॉर्डला मल्टिप्लिकेशन करत आहे. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ ट्रॅव्हर्सिंग. सो ट्रॅव्हर्सिंग इज ॲसेसिंग इच रेकॉर्ड ऑर एलिमेंट एक्झॅक्टली वन्स. म्हणजे हा 6 एकदा याच्यासोबत म्हणजे परत त्याच्यासोबत नाही करत. एकदा ती एलिमेंट झाल्यानंतर, एकदा 2 झाल्यानंतर आता तो 3 सोबतच मल्टिप्लिकेशन करेल, बरोबर आहे. तर ह्या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रॅव्हर्सिंग. ओके. सो समजलं सगळ्यांना व्हॉट इज मीन बाय ट्रॅव्हर्सिंग? ठीक आहे. ॲसेसिंग इच रेकॉर्ड ऑर एलिमेंट एक्झॅक्टली वन्स. ओके. नेक्स्ट वन इज इन्सर्टिंग. व्हॉट इज मीन बाय इन्सर्टिंग? आता इन्सर्शन म्हणजे काय आपल्याला हे तसं माहीतच आहे. इन्सर्शन म्हणजे ॲडिंग न्यू रेकॉर्ड टू existing structure. ॲडिंग अ न्यू रेकॉर्ड टू एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. म्हणजे इन्सर्शन म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? एखादी ऑलरेडी बनवलेली गोष्ट आहे, एखादी ऑलरेडी बनवलेला ढाचा आहे, त्याच्यामध्ये एखादा न्यू रेकॉर्ड ॲड करायचं. समजा एका फाईल ठेवलेली आहे, सगळी फाईल ठेवलेली आहे, सगळे स्ट्रक्चर करून त्याच्यामध्ये एक आपण नवीन पेज जर टाकलं, नवीन पेज आपण त्याच्यामध्ये ॲड केलं, तर त्याला काय म्हणतात? इन्सर्टिंग. हे एक दुसरं ऑपरेशन आहे डेटा स्ट्रक्चरमधलं. एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल म्हणून लवकर लक्षात येतं. आता हा एक स्ट्रक्चर बनवलेला आहे 1, 2 आणि 4चा. हे एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये हा जो 3rd नंबरचा आहे, हा 3rd नंबर आपण इथे जर इन्सर्ट केला, इथे जर तो ॲड केला, या ठिकाणी आपल्याला तो ॲड करायचा आहे, तर आपण त्याला काय म्हणू? त्या प्रोसेसला काय म्हणू? इन्सर्टिंग. ओके. सिम्पल डेफिनेशन्स आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण त्याचं एक एक्सप्लेनेशन घेत आहे. ठीक आहे. नेक्स्ट वन इज डिलीटिंग. जसं आपण ॲड करतो तसंच आपण डिलीट सुद्धा करू शकतो. सो डिलीशन म्हणजे काय? डिलीटिंग म्हणजे रिमूव्हिंग रेकॉर्ड फ्रॉम एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. जे स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्याच्यामधून एखादी गोष्ट काढून टाकणे. जसं आता हे स्ट्रक्चर बनलेलं आहे, तर त्याच्यामधून हा जर आपण रेकॉर्ड काढून टाकला, तर हे काय झालं? त्याच्यामधून डिलीट करणे झालं. जसं आपण मोबाईलमध्ये जर जास्त डेटा झाला तर तो डिलीट करतो. सो हे पण सेम तसंच आहे. ओके. नेक्स्ट वन इज सर्चिंग टेक्निकमध्ये काय होते? सर्चिंग टेक्निक्समध्ये पण सर्च करणे. जसं आपण मोबाईलमध्ये एखादी गोष्ट सर्च करतो, बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? सर्चिंग. ओके.
सर्चिंग म्हणतो. सो सर्चिंगची डेफिनेशन आता आपण इथे बघू की व्हॉट इज मीन बाय सर्चिंग. फाइंडिंग अ लोकेशन, फाइंडिंग अ लोकेशन ऑफ रेकॉर्ड. जर एखादी गोष्ट आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला सर्च करायची असली, कम्प्युटरमध्ये सर्च करायची असली, तर आपण काय करतो, सर्च बारमध्ये जातो. किंवा गुगलवर आपल्याला एखादी गोष्ट जर सर्च करायची असली तर आपण काय करतो, गुगलवर जातो आणि डायरेक्टली आपल्याला जे पाहिजे ते टाईप करतो आणि आपल्याला ते सर्च केल्यानंतर मिळून जाते. तीच सेम टेक्निक आपण डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण डेटा फाइंड करायसाठी पण यूज करतो. तर त्याला काय म्हणतात, फाइंडिंग अ लोकेशन ऑफ रेकॉर्ड, कॉल्ड एज अ सर्चिंग टेक्निक. बरोबर आहे. देन नेक्स्ट वन आहे सॉर्टिंग. आता एखादे आपले पुस्तकं असे अभ्यास झाल्यानंतर पडलेले असतात टेबलवर, तर आपण अभ्यास झाल्यानंतर तो कोणत्या विषय, आता विषय वेगवेगळे काढून ठेवतो, सगळे पुस्तकं या विषयाचा वेगळं, त्या विषयाचं वेगळं. सो आपण सगळं काही वेगळं वेगळं सॉर्ट करून ठेवतो. तर तीच टेक्निक इथे सॉर्टिंगमध्ये सुद्धा यूज होते. सो सॉर्टिंग म्हणजे काय, अरेंजिंग record in some logical order. म्हणजे अरेंजिंग रेकॉर्ड इन सम लॉजिकल ऑर्डर, म्हणजे त्यात काहीतरी लॉजिक पाहिजे की आपण कोणत्या उद्देशाने ती गोष्ट सॉर्ट करत आहे. बरोबर आहे. जसं आपले कपडे जर पडलेले असतील तर आपण पॅन्ट वेगळं, शर्ट वेगळं, हे असं वेगवेगळं काढून ठेवतो. याच्यामागे काहीतरी लॉजिक आहे की पॅन्ट एका वेगळ्या ठिकाणी असली पाहिजे, शर्ट एका वेगळ्या ठिकाणी असलं पाहिजे. तर त्यालाच काय म्हणतात, लॉजिकल ऑर्डर. तर अरेंजिंग रेकॉर्ड इन सम लॉजिकल ऑर्डर, दॅट इज कॉल्ड एज अ सॉर्टिंग. Okay, this one is a very important technique, and there are so much sorting techniques are included in the data structure. So we will cover this topic in upcoming videos. So stay tuned, subscribe our channel. Okay, next one is a merging. Next operation is merging technique. What is meant by merging technique? Merging is a new term for you guys. Merging म्हणजे combine करणे, merging म्हणजे एकमेकांमध्ये गुंतवणे, मर्जिंग म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ रेकॉर्ड्स. म्हणजे मर्जिंग मीन्स कॉम्बिनेशन ऑफ रेकॉर्ड और कंबाइनिंग ऑफ रेकॉर्ड. कंबाइनिंग ऑफ रेकॉर्ड्स इन टू डिफरेंट different sorted files into a single sorted फाईल. याचा अर्थ मी तुम्हाला सांगते काय आहे. तर खूप इझी आहे. कंबायनिंग ऑफ रेकॉर्ड्स इन टू डिफरंट सॉर्टेड फाईल्स म्हणजे दोन सॉर्टेड फाईल्स आहेत, त्या दोन्ही सॉर्टेड फाईलला एकत्र करायचं, कंबाईन करायचं. म्हणजे आता समजा ही एक सॉर्टेड फाईल आहे, ही दुसरी सॉर्टेड फाईल आहे, दोघांना एकत्र करायचं, दोघांचं काय करायचं, कंबाईन करायचं आणि तिसरी सॉर्टेड फाईल बनवायची. ही झाली तिसरी सॉर्टेड फाईल. म्हणजे दोघांचं पण कॉम्बिनेशन करायचं, दोघांना पण एकत्र करायचं आणि त्याची तिसरी सॉर्टेड फाईल बनवायची, ती म्हणजे मर्जिंग. या टेक्निकला काय म्हणतात, मर्जिंग टेक्निक. सो देर आर सो मेनी मर्जिंग टेक्निक्स आर included in the data structure. These are the very important operations of the data structure. So let's revise once again. How many operations are there? How many operations are there in data structure? Let's revise once. First one is traversing. Traversing म्हणजे काय? Traversing is assessing each record or element exactly one so that it can be proceed. It's called as a traversing. म्हणजे एक प्रत्येक रेकॉर्डला ॲसेस करायचं, त्याचा यूज करायचा आणि एकामागून एक रेकॉर्ड ॲसेस करायचं, त्याला काय म्हणतात, ट्रॅव्हर्सिंग. नेक्स्ट वन इज इन्सर्टिंग. म्हणजे एखादा जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर बनलेलं आहे त्या स्ट्रक्चरमध्ये एखादे न्यू रेकॉर्ड ॲड करायचं, त्याला म्हणतात इन्सर्टिंग. नेक्स्ट वन इज डिलीटिंग.
डिलीटिंग मीन्स रिमूव्हिंग रेकॉर्ड फ्रॉम एक्झिस्टिंग स्ट्रक्चर. एखादं स्ट्रक्चर बनलेलं आहे त्याच्यामधून एखादं रेकॉर्ड काढून टाकणे, त्याला काय म्हणतात डिलीटिंग. नेक्स्ट सर्चिंग टेक्निक, फाइंडिंग अ लोकेशन ऑफ रेकॉर्ड, म्हणजे जसं आपण गुगलवर एखादी गोष्ट टाकतो आणि सर्च करतो त्याच टेक्निकला काय म्हणतात सर्चिंग टेक्निक. देन सॉर्टिंग टेक्निक, अरेंजिंग अ रेकॉर्ड इन सम लॉजिकल ऑर्डर, म्हणजे एखादा जर रेकॉर्ड आहे त्याला काय करायचं त्याची व्यवस्थित अरेंजमेंट करायची, त्या एखाद्या लॉजिकल ऑर्डरनी त्याला अरेंज करायचं, त्याला काय म्हणतात सॉर्टिंग टेक्निक. नेक्स्ट वन इज लास्ट वन इज मर्जिंग. मर्जिंग मीन्स कॉम्बिनेशन ऑफ रेकॉर्ड इन 2 डिफरंट सॉर्टेड फाईल इंटू अ सिंगल सॉर्टेड फाईल, म्हणजे 2 सॉर्टेड फाईल्सला एकत्र करायचं आणि एक तिसरी सॉर्टेड फाईल बनवायची, दोघांचं कॉम्बिनेशन बनवायचं, त्याला काय म्हणतात मर्जिंग टेक्निक. दीज आर सम ऑपरेशन्स ऑफ डेटा स्ट्रक्चर, व्हेरी इझी. आणि एकदा तुम्ही परत वाचल्यानंतर याच्या जर नोट्स बनवल्या आणि एकदा परत वाचल्यानंतर तुम्हाला खूप इझी जाईल. व्हेरी इम्पॉर्टंट ऑपरेशन्स आर सॉर्टिंग, सर्चिंग, मर्जिंग, इन्सर्टिंग, ऑल आर इम्पॉर्टन्स. सगळ्या ज्या इथे दिलेल्या आहेत ना टेक्निक्स त्या खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की येणारं जे आपण स्टॅक, क्यू किंवा लिंक लिस्ट वगैरे जे काही आहे त्याच्यामध्ये आपण ह्या इन्सर्टिंग, डिलीटिंग या ज्या ऑपरेशन्स आहेत हे परफॉर्म करतो. आणि जेव्हा आपण ॲरे पाहू तर ॲरेमध्ये आपण सर्चिंग टेक्निक पाहणार आहे, सॉर्टिंग टेक्निक पाहणार आहे आणि मर्जिंग टेक्निक. These searching, sorting and merging techniques are used in array, and inserting and deleting operations are used in mostly used in stack and queue and linked list. So we will cover in upcoming videos. So subscribe our channel and stay tuned. We will see you in next video. Thank you so much guys.